माजी केंद्रीय मंत्री आणि माजी खासदार पुणे शहराचे आणि महाराष्ट्राचे नेते सुरेशजी कलमाडी यांचं दुःखद असं निधन झालेलं आहे। त्यांचा आणि माझा परिचय जवळजवळ 4 दशकांचा होता आणि पुणे शहराचे खासदार असताना गणेशोत्सवाचा कार्यक्रम असेल किंवा वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्याच्याच बरोबर ज्या वेळेला महिलांना राजकारणामध्ये 73 आणि 74व्या घटनेच्या नंतर आरक्षण मिळालं, त्या काळामध्ये सुरेशजी कलमाडी यांचं शहरावरती प्रभुत्व होतं आणि त्यामुळे आलेल्या सर्व महिला महापौर असतील, महिलांची मोठी संख्या असेल, यामध्ये मला आठवतं आहे की त्यांच्या खासदार निधीपैकी जवळजवळ त्या काळामध्ये 1 कोटी रुपये महिलांच्या स्वच्छतागृहासाठी खास त्यांनी दिलेले होते। अत्यंत समाजाभिमुख, त्याचबरोबर लोकांसाठी सातत्याने तळमळीने काम करणारे आणि सर्वांना सांभाळून घेणारं असं त्यांचं नेतृत्व होतं। काही काळ त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर पण बरोबर काम केलं होतं आणि त्यावेळेला अनेक कार्यक्रमांना, मीटिंगना देखील जाण्याचा प्रसंग माझ्याबरोबर घडलेला होता। गेले काही दिवस ते प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रासामध्ये होते, परंतु त्यांच्या संपूर्ण संपर्कामध्ये त्यांच्या जो गणेश उत्सव आहे त्याबद्दलच्या एका कामासाठी त्यांनी मला नुकताच काही दिवसांपूर्वी संपर्क पण केलेला होता आणि त्या कामाच्याबद्दल गती देण्यासाठी विनंती केली होती। असे अत्यंत कार्यक्षम असे एक पुण्याचे आणि महाराष्ट्राचे लोकप्रतिनिधी यांचं दुःखद निधन झालेलं आहे। त्यांच्या कुटुंबियांना मी भेटले, त्यांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु मी आपल्याला श्रद्धांजली वाहत असताना नामदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्या वतीने तसंच विधान परिषदेचे उपसभापती या नात्याने खासदार सुरेशजी कलमाडी यांना मनपूर्वक श्रद्धांजली व्यक्त करते।